अमृतसरी लस्सी तर एक नंबरच लागते हो, पण गाड्यावरील लस्सी वाह तोडच नाही. अशीच खास लस्सी आपण आज 4 फ्लेवरमध्ये बनवत आहोत, ज्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या आर्टिफिशियल कलरचा किंवा फ्लेवरचा वापर केलेला नाहीये. अगदी ओरिजिनल पद्धती परफेक्ट अशा 1 लिटर दह्यापासून अचूक प्रमाणासह जबरदस्त कन्सिस्टन्सी आणि चव असलेली ही मलाईदार आणि फ्लेवरफुल लस्सी कशी बनवायची तेच आज आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच या थंडगार मलाईदार लस्सीच्या रेसिपीला सुरुवात करूया. लस्सी बनवण्यासाठी मी या ठिकाणी मलाईदार आणि घरीच बनवलेलं हे घट्टसर दही घेतलंय. साधारणतः हे 1 लिटर आहे. दही कसं बनवायचं या अगोदरच्याच दरवर्षीच्या उन्हाळी रेसिपीजमध्ये मी शेअर केलं आहे. तुम्ही बघतच आहात माझ्या या दह्याला अजिबात पाणी सुटलेलं नाहीये. अगदी चाकूनेही कापता येईल इतकं हे घट्टसर आहे. आता याची मलाईदार लस्सी बनवण्याकरिता खास ट्रिक ते म्हणजे या दह्यावर साठलेली जी मलाई आहे ना तिचा खास वापर. तर त्यासाठीच आपण ही मलाई एखाद्या डिशमध्ये वरवर अशी अलगद काढून घेऊयात आणि जरा वेळाकरिता ही साईडला ठेवून देऊयात. ही मलाई ना जास्त आंबट नसते, खूप मस्त क्रीमी टेक्स्चरची आणि क्रीमी चवीची असते. यामुळे लस्सी नुसती पिताच येत नाही तर खाताही येते. या मलाईमुळे आपल्याला कोणत्याही वेगळ्या प्रकारच्या विकतच्या आईस्क्रीमची गरज पडणार नाहीये. जर तुम्हालाही असंच घट्टसर दही बनवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट्समध्ये मी लिंक पिन करून ठेवते, त्यावर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून बघा. आता हे दही एखाद्या मटक्यामध्ये किंवा खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे छान असं घुसळून घ्यायचं आहे. तर ते व्यवस्थित आपल्याला घुसळता यावं, एकजीव करता यावं आणि साईडला हे दही उडू नये याकरिता मटका किंवा खोलगट भांडं शक्यतो वापरायचं. तर बघा, संपूर्ण 1 लिटर दही मी या ठिकाणी घेतलंय. अगदी जरासं शिल्लक ठेवलंय ते विरजणासाठी. सुरुवातीला आपण लस्सीचा बेस बनवून घेतोय, त्याकरिता 7 ते 8 विलायची आणि ताज्या फ्रेश 1 लिटर दह्याकरिता पाऊण कप आणि वजनी प्रमाणात 170 ते 75 ग्रॅम साखर घेतली. दोनही साहित्य मिक्सरच्या भांड्यात घातलंय. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ आणि अशा पद्धतीची पावडर तयार करून घेऊ. विलायची मी सालीसह घातली होती, तरी देखील ही एकदम छान अशी बारीक दळली गेली आहे. यामुळे ना कमी विलायची घातली तरी देखील फ्लेवर छान येतो. त्यामुळे मी तुम्हालाही सजेस्ट करेल की सालीसहच विलायची वापरावी. आता आपण हे दही छान असं रवीच्या किंवा मग घुसळण्याच्या मदतीने घुसळून घेऊयात, ज्यामुळे आपली लस्सी एकसंध कन्सिस्टन्सीची तयार होईल. यामध्ये अजिबात गाठी राहणार नाहीत. साखर देखील अगदी व्यवस्थित यामध्ये विरघळली जाईल. थंडगार लस्सी प्यायला तर प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे बरेच जण काय करतात, दह्यामध्ये लगेचच बर्फाचे खडे टाकतात आणि मग नंतर साखर घालतात. तर असं न करता अगोदर साखर व्यवस्थित दह्यामध्ये घुसळून घ्या, एकजीव करून घ्या आणि मग नंतरच यामध्ये बर्फाचे खडे टाका. यामुळे साखरेला पाणी सुटणार नाही, आपली लस्सी जास्त पातळ होणार नाही आणि ही साखर देखील दह्यामध्ये पटकन मिक्स होईल. माझ्या छोट्या कान्हाने तर लगेचच ही लस्सी टेस्ट करून बघितली. त्याने तर सांगितली आहे अगदी परफेक्ट गोडीची तयार झाली आहे. पण जर तुम्हाला अजून जास्तीचं गोड हवं असेल तर यामध्ये साखर मिक्स करू शकता. तर बघा, या ठिकाणी आपण पिठी साखरेचा वापर केल्यामुळे दह्याला काय मस्त असा घट्टसरपणा आलाय. अजिबात याला पाणी सुटल्यासारखं दिसत नाहीये किंवा मग यामध्ये अजिबात गाठी देखील दिसत नाहीये. मस्त असा आपला लस्सीचा बेस तयार झालाय. आता यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे किंवा लस्सीत जर तुम्हाला अजून पातळसर हवी असेल तर थंडगार पाणी वापरू शकता. आणि जर तुम्ही दहीच थंडगार वापरत असाल तर हे काहीही वापरण्याची देखील अजिबात गरज नाहीये. आता आपण वेगवेगळ्या चवीची लस्सी तयार करूयात. सर्वांत पहिला प्रकार म्हणजे केसर पिस्ता लस्सी. त्यासाठी 10 ते 12 पिस्ते आणि 10 ते 12 केशर काडी मी दुधामध्ये जरा वेळ भिजण्याकरिता ठेवलेले होते. हे दुधामध्ये भिजवल्यामुळे लस्सीला कलर छान येतो आणि पिस्ता देखील खूप पटकन पेस्ट स्वरूपात बारीक दळला जातो. आता यामध्ये हा तयार करून घेतलेला लस्सीचा बेस घालायचा आहे आणि हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. जोपर्यंत पिस्ता एकदम बारीक स्वरूपात दळला जात नाही तोपर्यंत. पिस्त्याचा मस्त असा हलकासा हिरवटसर रंग या लस्सीला येतो. फ्लेवर तर खूपच जबरदस्त येतो. त्यामुळे या प्रकारची लस्सी भरपूर जणांची फेवरेट आहे. आणि या लस्सीची खासियत म्हणजे आपला बेस तर छान असा घट्टसर होताच, पण यामध्ये अजून आपण पिस्ता ॲड केलाय, त्यामुळे पिस्त्याचाही घट्टसरपणा येतो आणि आपली ही लस्सी खूप जास्तच चविष्ट तयार होते. बघा काय भारी आपल्या या लस्सीला रंग आलाय. टेस्ट तर जबरदस्त आहे. कन्सिस्टन्सीवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल.
आता आपण दुसरा प्रकार बघतोय ते म्हणजे मँगो फ्लेवरची मलाईदार लस्सी. त्याकरिता 2 मोठे चमचे आंब्याचा गर घेतलाय, हा मिक्सरच्या भांड्यात घेऊयात आणि सेम पद्धतीने आवडीनुसार हा लस्सीचा बेस घालूयात. भरपूर जणांना आंब्याचा फ्लेवर हा खूपच आवडतो, तर त्यांनी आंबा जास्त प्रमाणात घातला तर देखील चालू शकतो. आंब्याची जी टेस्ट आहे ना ती आपण आवडीनुसार कमी अधिक करू शकतो. पुन्हा एकदा आता हे दोनही साहित्य मिक्सरला फिरवून घेऊ. खूप छान असा ओरिजिनल रंग येतो. कोणताही आर्टिफिशियल रंग किंवा चव वापरण्याची गरज नाहीये. अगदी स्वस्तात मस्त आपली ही मँगो लस्सी तयार झाली आहे. ही तुम्ही मार्केटमध्ये जर घ्यायला जाल तर एवढा हा ग्लास 80 रुपयांपर्यंत तुम्हाला सहजतेने मिळेल. तर एवढी महागडी लस्सी कशाला घ्यायची, आपण घरीच बनवायची ना, तेही स्वस्तात मस्त. आता आपण तिसऱ्या प्रकारची लस्सी बनवतोय जी माझी खूपच फेवरेट आहे. ते म्हणजे रूह फ्लेवर. जर हा फ्लेवर तुमच्याकडे नसेल, विकतचा आणायचा नसेल तर 15 ते 20 गुलाब पाकळ्या, पाव वाटी साखर आणि 2 चमचे पाणी घेऊन छान असं शिजवून घ्या. जोपर्यंत त्याचा एक तारी पाक होत नाही तोपर्यंत आपला घरच्या घरी रूह तयार होतो. आता हा देखील मी मिक्सरला फिरवून घेते. तसं तर मिक्सरला फिरवण्याची गरज नाहीये. चमच्याने जरी मिक्स केलं ना तरी देखील हे लगेचच मिक्स होईल. या लस्सीची टेस्ट खूपच भारी येते. रंगही खूप छान असतो. लहान मुलांना आणि त्याचसोबत मला देखील ही लस्सी फार आवडते. या फ्लेवरची लस्सी पिली की मस्त असा फ्रेशनेस जाणवतो. त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आता आपला सर्वात शेवटचा फ्लेवर ती म्हणजे रेग्युलरची मलाईदार लस्सी. त्याकरिता आपला हा बेसच घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मिक्सरला हवं असेल तर फिरवून घ्या, नाहीतर मग असाच वापरला तरीही चालेल, कारण आपण खूप छान अशी ही लस्सी घोटूनच घेतली आहे. तुम्ही अगोदरच कन्सिस्टन्सी आणि परफेक्टनेस बघितलेलाच होता. फक्त प्रेझेंटेशन छान यावं आणि एकसारखेपणा दिसावा याकरिता मी ही पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतली आणि तुम्ही बघू शकता आपली प्लेन फ्लेवरची देखील लस्सी खूप छान अशी तयार झाली आहे. तयार झालेल्या लस्सींचं गार्निशिंग करूयात. तर सर्वात अगोदरची केशर पिस्ता लस्सीवर थोडासा केसर आणि पिस्ता घातलाय. मँगो लस्सीवर घालूयात साईडला काढून ठेवलेली मलाई आणि त्यासोबत थोडासा आंब्याचा गर. रूह फ्लेवर लस्सीवर पुन्हा एकदा थोडासा रूह घालायचा आहे. सोबतच डेकोरेशन करिता असल्यास थोड्याशा गुलाब पाकळ्या देखील घालू शकता, ज्या दिसायला आणखी जास्त छान दिसतील. आणि हा शेवटचा फ्लेवर जो सर्वात जास्त पॉप्युलर आणि सर्वांचा आवडता तो म्हणजे प्लेन फ्लेवर. त्यावरती थोडीशी पुन्हा एकदा मलाई, ड्रायफ्रुट्स आणि चेरी घातलेली आहे. तर तुम्हाला आजचे हे चारही प्रकार कसे वाटले कमेंट्स करून नक्की कळवा. एकापेक्षा एक चवीचे हे जबरदस्त आपले लस्सीचे प्रकार तयार झाले आहेत, जे तुम्ही उन्हाळ्यामध्ये एकदा जरी बनवले ना तर पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत बनवतच राहाल आणि पितच राहाल, एवढे भन्नाट आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.